या संदर्भात बोलूयात. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया ताई सुद्धा आपल्या सोबत आहेत. अंजली ताई, आपण पाहतोय बरेच दिवस निलेश चव्हाणचा शोध सुरू होता. अखेर त्याला आता नेपाळमधून अटक झालेली आहे. नाही, नक्कीच आताची बातमी कळल्यानंतर खरंच बरं वाटलं की इतका, खरं तर हा शब्द वापरू नये, पण इतक्या भिलंडर माणसाला अटक करणं अतिशय गरजेचं होतं की ज्यांनी स्वतःच्या पत्नीचा छळ केला. या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना तो पदोपदी मदत करत होता. अगदी त्या बाळाला पळवण्यापर्यंत त्याची नजर गेली होती. अशा व्यक्तीला आता अटक झाली. मला वाटतं याच्या अटकेनंतर अनेक गोष्टी आता बाहेर येतील आणि करिश्मा आणि त्यांनी कसा कसा तिचा छळ केला हे अनेक गोष्टी याच्या इंटरोगेशन मधून बाहेर येतील. त्यामुळे आता बरं वाटतंय की निदान पहिलं पाऊल तरी झालं. पण मुद्दाम एक गोष्ट सांगायची राहिली आहे माध्यमांना, ती म्हणजे करिश्मा हगवणे आणि तिची आई लता हगवणे यांचे सेलफोन आज सगळ्यात जमा झालेले नाहीत. पोलिसांनी त्यांचे सेलफोन जे आहेत ते हस्तगत केले नाहीत. ते हस्तगत जर झाले तर करिश्माच्या सेलफोनवरनं नक्कीच कळेल की ही हत्या आहे का आत्महत्या. पण बऱ्याच गोष्टी दडल्या आहेत असं वैष्णवीच्या वडिलांनी मला फोनवर सांगितलंय आणि म्हणून मी आज पोलिसांशी बोलले. आयोंना विनंती केली आहे की तुम्ही प्लीज कसंही करून, आता 14 दिवस झाले का ते आतापर्यंत मिळू नये, त्या सगळ्या गोष्टींना विलंब का होतोय, अशी सगळी आता ही माहिती आहे ती मला वाटतं लवकरात लवकर मिळाली पाहिजे. पण आता आत्ताच्या घटनेला मला बरं वाटतंय की निलेश चव्हाणला अटक झाली होती. अगदी अंजली ताई, आता सध्या तुम्ही जर दृश्यांमध्ये पाहू शकाल तर आता निलेश चव्हाणला नेपाळमधून जेव्हा अटक झालेली आहे तो त्याचा फोटो आपण आपल्या स्क्रीनवर दाखवत आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट असे 2-3 दिवस हगवण्यांचे वकील दावा करत होते मोठा की निलेश चव्हाणची यामध्ये काही चूक नाहीये, बाळाला सांभाळण्यासाठी निलेश चव्हाण घेऊन गेला. मात्र दुसरीकडे विरोधक जर बाळाला सांभाळण्यासाठी घेऊन गेला तर मग तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला असा सुद्धा सवाल उपस्थित करतायत. नक्कीच, कारण बाळाला सांभाळता हा माणूस तिथपर्यंत कसं काय पोहोचला आणि इतका त्याला पळ काढण्याची गरज काय होती. तर त्यांनी काही केलं नव्हतं, त्यांनी सामोरं जायला हवं होतं. 2 दिवसाची त्याला जर इंटरोगेशन नंतर खरं काय ते कळलं असतं. पळून जाण्याची काहीच गरज नव्हती. नाही, जर खरा असेल माणूस तर तो नक्कीच बाहेर आला असता, पण तसं झालेलं दिसत नाही. अगदी अंजली ताई, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची ही प्रतिक्रिया. नुकताच काही क्षणांपूर्वी जो आपण फोटो पाहत होतो निलेश चव्हाण याचा, नेपाळमधून तेव्हा जेव्हा त्याला अटक झाली तेव्हाचा हा फोटो आहे आणि आज किंवा उद्या सकाळपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस त्याचा ताबा घेतील आणि त्याची पुढची चौकशी सुद्धा सुरू होईल.